करिता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदने जगद्मान्य विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा धर्माचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. विठ्ठल पवित्र अशा महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने पंच कमिटी नागनाथ देवस्थान पेंधा यंदा नागढौ आमचे चक्रधारी ड्रायव्हर येताना म्हटले गावाचं नाव पेंधा यंदा पण म्हणले चंदा मेंदा झाला इथपर्यंत येता येता एवढं अंतर लांब आहे. पेंधा यंदा नागढौ मी पोस्ट केली मुगे साहेब ते म्हणले आई साहेब नेमकी गेलात कुठं तुम्ही पेंदा यंदा काय आहे नेमकं तेलुगू का कानडी काय आहे हे गावाचं नाव म्हटलं आहे ते तिकडचं नागढौ तालुका किनवट जिल्हा नांदेड. पवित्र पावन अशा या भूमीमध्ये नागनाथाचं हे स्थान आहे. नागनाथाची पिंड अत्यंत मोठी आहे. पहिलं नागनाथाचं दर्शन घेतल्याबरोबर मनाला खूप मोठं समाधान लाभलं. या नागनाथ देवस्थानचे ट्रस्टी सध्याचे अध्यक्ष विद्यमान श्री माननीय घुगे साहेब तसेच त्यांचेच व्याही श्री माननीय मुंडे साहेब यांनी शिफारस केली की बा एकदा ताईचंही कीर्तन आपल्याकडे घ्या. आता आम्ही खास बीडकडून आलोत. अंतर लांब आहे, किलोमीटर लांब आहे, पण हृदयाने जवळ आहेत म्हणून आलोत. किलोमीटरचं काय असतं, जेव्हा आपल्याला प्रेमाने जिव्हाळ्याने बोलवलं जातं त्यावेळेस हेवाच लागतं. श्री माननीय पाळोदे साहेब बीड जिल्ह्यातलेच आहेत. 2-4 वर्षापूर्वी इकडे कीर्तनाला आलो होतो आणि आज पुन्हा एकदा इकडे येण्याचा योग आला. पाळोदे साहेबांनी सुद्धा इकडे येऊन शिक्षण संस्थेतले 20-25 कर्मचारी सुद्धा त्या भागातले आहेत आणि आपण या भागातले सगळे ट्रस्टी दैफळे साहेब, नागनाथ भाऊ, अनेक घुगे साहेब, बिगारे साहेब, इदारे का हा इदारे साहेब असे अनेक जण या ट्रस्टीमध्ये आहेत. आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, बरोबर आहे का मुंडे साहेब? हा म्हणजे सगळे साहेब लोक या ट्रस्टीचा ज्यांनी विकास केलाय. आणि मला खरंच मी जेव्हा नागनाथाचं दर्शन घेतलं हा सभामंडप वाटला. आमच्याकडे जसा भगवानगड, गणिनाथगड, नारायणगड आहे, आमचं सुद्धा आईसाहेब संस्थाने, तसं मला गडाची आठवण झाली. एवढा सुंदर सभामंडप बनवला. या ट्रस्टीमध्ये सगळ्याच लोकांचं करावं एवढं कौतुक खऱ्या अर्थाने कमी आहे. त्यांनी फार छान हा विकास केलाय. येताना मुंडे साहेबांनी आम्हाला महादेवाचं मंदिरही दाखवलं. तिथंही आपण लोकांनी तर सर्वांनी मिळून त्याही मंदिराचा जीर्णोद्धार केला, विकास चांगला केला. आपली भारतीय संस्कृती जर टिकून ठेवायची असेल, आपला सनातन धर्म जर टिकून ठेवायचा असेल तर हे मंदिरं टिकून ठेवण्यामुळे, मंदिरं जर आपण टिकून ठेवली तर आपला धर्म टिकणार आहे. त्याच्यासाठी उभे करणं ही काळाची गरज आहे. अगदी सुंदर रेखीव सुंदर असे नदीचं पात्र, फार मोठं नदीचं पात्र वाहत आहे. तेव्हा या ठिकाणी माझ्यासोबत आले श्री हरिभक्त परायण सांगळे महाराज उत्कृष्ट गायक आहेत. तसेच उत्कृष्ट असे गायक श्री हरिभक्त परायण ठाकरे गुरुजी डोळ्याने, दोन्ही डोळे आंधळे आहेत, पण ईश्वराने त्यांना गायनाचा स्वर खूप छान दिलाय. ठाकरे महाराज, तुमच्या गायनाचा एखादा स्वर ज्ञानोबरायाच्या समाधीवर जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. एवढं आपलं गोड गाणं आहे, आवाज आहे, तयारी आहे. ईश्वराने ही दृष्टी दिली नसली तरी आतली दृष्टी दिलेली आहे. आणि त्यांचे शिष्य कृष्णा महाराज, ते सुद्धा दिसत नाही डोळ्यांनी पण ते पण छान गातात. तसेच हरिभक्त परायण गणेश महाराज कराड सर, उत्कृष्ट असे मृदंग वादक सागर ज्ञानेश्वर महाराज
महाराजाचंही वाजवणं छान आहे, जबरदस्त. मृदंग वाजवायला सुद्धा मनगटात ताकद लागते बरं का, त्याच्याशिवाय जमत नाही. छान वाजवणं आहे, चोपदार. हे सगळे विद्यार्थिनी, आमच्याही आईसाहेब संस्थांमधल्या विद्यार्थिनी, विनेकरी, चोपदार. हे सुद्धा Z+ सुरक्षा आहे. माईक सिस्टीमवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. आपली सिस्टीमही छान आहे, पण फक्त आवाजाला मोकळं करा. जरा थोडंसं विको कमी करून बेस आणि ट्रबल गेन जरा चांगला द्या. बीड जिल्ह्याचा आवाज आहे, दाबू नका. आवाजाला थोडंसं मोकळं सोडा. विठ्ठल विठ्ठल. माता भगिनी, पुरुष मंडळी, तरुण बांधव सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आमच्या माता माऊल्या, टाळकरी, लहान मुली ह्या सुद्धा उपस्थित आहेत. सध्या महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि त्या निमित्ताने दरवर्षी सालाबादप्रमाणे गेल्या 52 वर्षापासून आपण सप्ताह करत आहात. म्हणजे 12 वर्षाला एक तप आहे. 25 वर्ष म्हटलं की रौप्य महोत्सव, 50 वर्ष म्हटलं की सुवर्ण महोत्सव होऊन गेला. आता हे 52वं वर्ष आहे. 75 झालं की अमृत महोत्सव आणि 100 झालं की शताब्दी. गुगे साहेब, पुढचं काय माहिती. आज आपण आहेत हजर, हे फार महत्त्वाचं आहे. सुवर्ण महोत्सव झाला, सुवर्ण अक्षराने लिहावा असा सुवर्ण महोत्सवही झाला. आणि गेल्या 52 वर्षापासून या नागदेवतेची उपासना आपण करत आहोत. नागदेवता ही फार मोठी देवता आहे बरं का. भगवान विष्णू ज्या शेषाच्या शय्येवर झोपतात, आराम करतात, तो वासुकी हार शंकराने आपल्या गळ्यामध्ये नागदेवतेला धारण केलेला आहे. आणि नागपंचमीच्या दिवशी सर्व माता भगिनी नागदेवतेची पूजा करतात. म्हणजे नागाचं महत्त्व हे फार मोठं आहे. तुम्ही नागपंचमीच्या दिवशी नागाला जर दूध पाजलं तर ते दुधाचं कर्ज कधी फेडल्याशिवाय राहत नाही. म्हणून नागदेवता ही महान देवता आहे. एवढंच नाही तर समुद्र मंथन ज्यावेळेस केलं देव आणि दानव, त्यावेळेस हा वासुकी नावाची जी नागदेवता होती, समुद्र मंथनाच्या रवीला तिला हे दोर केला होता वासुकीचा. म्हणजे एवढं मोठं या नागदेवतेचं काम आहे. आणि नागदेवतेची तुम्ही पूजा अर्चा केली, हे केलं तर नागदेवता प्रसन्न झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही. विठ्ठल. या पृथ्वीला सुद्धा शेषाने आपल्या डोक्यावर घेतलेला आहे. आणि रामाच्या अवतारामध्ये जो लक्ष्मण आहे हा सुद्धा शेष नारायणाचाच अवतार आहे. म्हणून नागदेवतेचं महत्त्व फार मोठं आहे. असे भगवान शंकर नागनाथाचं हे देवस्थान. आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह. आता मानवी जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं धर्म आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. नेमका धर्म म्हणजे काय, धर्म कशासाठी करायचा आणि धर्म केल्याने काय होतं, मानवी जीवनामध्ये फायदा, याचा विचार केला पाहिजे. जो पूर्ण महाभारत आहे, महाभारताचं पूर्ण सार गीतेच्या 700 श्लोकामध्ये आलंय. 700 श्लोकामध्ये पहिला गीतेचा श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्राने पहिला प्रश्न केलेला आहे संजयाला, संजया, माझे आणि पांडूचे पुत्र कुरुक्षेत्र या भूमीवर काय करत आहेत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, ही युद्ध, ही लढाई, धर्मयुद्ध झालं होतं. म्हणून धर्म. आता महाभारताचं युद्ध का घडलं हे थोडंसं लक्ष देऊन थोडं कीर्तन ऐका. का घडलं महाभारताचं युद्ध? पहिल्यापासून चालत आलंय, सख्खा भाऊ पक्का वैरी. धृतराष्ट्राने जर थोडंसं पांडवाला दिलं असतं तर हे घडलंच नसतं ना. महाभारत म्हणजे भावकीचं भांडण म्हणजे महाभारत, चुलता पुतण्याचा वाद म्हणजे महाभारत. सध्या महाराष्ट्रात चाललंय ते
चुलता पुतण्याचं भांडण कुठे नाही. त्या काळातही तेच झालं. धृतराष्ट्र आणि पांडू राजा हे दोन सख्खे भाऊ. पण पांडू गेल्याच्या नंतर भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर म्हणजे धर्म हे 5 पांडव. श्रीकृष्णाने शिष्टाई केली की पांडवाला 5 गावं तरी द्या. पण दुर्योधन म्हणला सोयीच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा देणार नाही. विचार करा. शेवटी भगवंताने ठरवलं नको देऊ. खांडवन ज्याला म्हणतात तिथे स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने इंद्रप्रस्थ निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये मोठा राजसूय नावाचा यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञाला निमंत्रित केलं हस्तिनापुराला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, सात्यकी सगळेच, दुर्योधन, दुःशासन, कर्ण सर्वच आले. 100 भाऊ. आता जेव्हा आले आणि दुर्योधनाने ते इंद्रप्रस्थ पाहिलं, हस्तिनापुरापेक्षा जबरदस्त होतं. पण दुर्योधन म्हणजे ज्याची दृष्टी दूर गेलेली इतका दुर्योधन. आणि पापी माणसाला अशी जलशी असती, एखाद्याचं वैभव पाहून सुद्धा जाळतात. म्हणून बरेच ट्रकवर पाठीमागे लिहिले असे जलनेवाले की दुआ है की नाही. बरेच लोक जाळतात. त्यांचं चांगलं झालं म्हणून जाळतात. गॅस पेटवायची गरजच नाही. पण मला एक वाटतं दुसऱ्यावर जाळण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा, इतिहास होईल. कशाला जळत बसायचं. पण दुर्योधन दृष्टीच विचित्र नव्ह. पाहिल्याबरोबर तो वाईट वाटलं. अरे केवढं इंद्रप्रस्थ निर्माण केलंय. गेला. आता इंद्रप्रस्थ असं बनवलं होतं ज्या ठिकाणी पाणी नव्हतं तिथं दुर्योधन असं धोतरवरती करून चालायला लागला. ज्या ठिकाणी पाणी होतं दाशा म्हटलं युवराज पडाल, पण हा दुर्योधनच. मला दाशा सुद्धा खिलवाड करतात आणि गेला आणि पडला पाण्यात. द्रौपदीवरती बसली होती, हसली, म्हणले आंधळ्याचा मुलगा आंधळाच. खरी वादाला ठिणगी तिथून पडली बरं का. आपण सगळे सुज्ञ माणसं आहात. बोलताना विचार करून बोला. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. काही लोक बोलतात आणि बोलल्यानंतर म्हणतात सॉरी बरं का, तसं बोलायचं नव्हतं पण बोलून गेलो. मला असं वाटतं पश्चाताप करण्यापेक्षा पूर्वताप करा. बरोबर आहे. सॉरी म्हणण्यापेक्षा बोलताना चुकीचं बोलू नका ना. का चुकीचं बोलायचं, चांगलं बोलायचं. मग द्रौपदी तशी बोलून गेली. दुर्योधन लाल झाला. कसा तरी तो कार्यक्रम पार पडला आणि निघून गेला. पण दुर्योधनाच्या डोक्यातच चक्र फिरत राहिले की आता याच्यावर काहीतरी शोधावं लागेल. मग ठरवलं दुर्योधनाने की दूत खेळायचं. सर्वांनी विरोध केला, भीष्माचार्य, पितामहाने, सर्वांनी. पण धृतराष्ट्र बाप आंधळा होता. पण एक सांगू का, पुत्राच्या मोहाने माणसाने इतकं आंधळं होऊ नये. पण काय अलीकडं काही काही बाप असे, आपला पोरगा मूर्ख असला तरी त्याचंच खरं आणि पुतण्या हुशार असला तरी त्याला डावलल्या जातं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. खरं आहे का खोटं आहे? कुठून बघायचं ते? आता काय सगळं सांगावं असं काही आहे का? हा हे महाभारतापासून चालत आलंय महाराज बरं का मुंडे साहेब. हे आज नाही, महाभारतापासून. अर्जुन 1000 पटीने योद्धा होता दुर्योधनापेक्षा. मूर्ख होता दुर्योधन, तरी धृतराष्ट्र म्हणला नाही माझाच पोरगा. मोह काय करता. तसंच आहे. बरं येतो तुम्ही सगळे बसलात, मला इमानदारीने सांगा पाडोदे साहेब, तुमचं स्वतःच्या मुलावर जास्त प्रेम आहे का पुतण्यावर? आता आपण दुसऱ्याचं काय बघायचंय, आपलं काय, आपलं तेच आहे. पुतण्यापेक्षा मुलावरच जास्त प्रेम असणार, ते ठरलेलंच आहे. तसाच प्रकार झाला. दूत खेळायचं ठरलं, निमंत्रण पाठवलं. मग तिकडं पण 5 पांडव, द्रौपदी सर्वच आले. आल्यानंतर ज्या कवड्या होत्या, मला इकडून कोण खेळायला, तर शकुनी आणि पांडवाच्या बाजूनी युधिष्ठिर. आता युधिष्ठिराला डाव खेळता येत नव्हते. तुम्हाला एक सांगू का, डाव बी जमले पाहिजे बरं का. कळालं का नाही? राजकारणातले डाव वेगळे, गावगुंडीचे डाव वेगळे, ट्रस्टीतले डाव वेगळे, सगळे डावच आहेत.
बरोबर आहे का? डाव जमला पाहिजे. ज्याला डाव जमला ते सक्सेस. प्रत्येक गावागावामध्ये डाव टाकतात. शिकलेल्या लोकांना, जुनी लोकांनी जर डाव टाकला तरी आणखी सुचू देत नाहीत. आताच इलेक्शन झालेत, आता जिल्हा परिषद लागणारच आहे. तुमच्याकडे आपल्याकडच्या झाल्या का? होणारच आहे. आता हे बघा, आता किती डावच आहेत. माणसं म्हणतील हे फूल ते फूल ते फूल, पण ते कळतं शेवटी काय होतं ते. ज्याला डाव जमला त्याला जमला. तसं ते शकुनीने डाव टाकायचा. आता नेमकं असं होतं, संपत्ती, राज्य, धन, दौलत, इंद्रप्रस्थ सर्वची सर्वच गेलं. तुम्हाला माहिती आहे का जात होतं? कारण ज्या कवड्या होत्या का, त्या जरासंधाच्या हडकाच्या कवड्या होत्या. आणि त्या भीमाला पाहिल्या की थरथर कापायच्या आणि पलटी व्हायच्या. म्हणून सगळे डाव फेल होत होते महाराज. त्याचं ते कारण आहे. आणि मग शेवटी धर्माने सांगितलं की आता माझ्याकडं काही राहिलं नाही, आता खेळायचं नाही. ते म्हणले कसं नाही, तुझा भाऊ आहे ना. नकुल, सहदेव, अर्जुन, भीम स्वतःही हरवले. म्हणले आता झालं नाही. म्हणले बायको आहे ना द्रौपदी. द्रौपदी सुद्धा डावावर ठेवली बाबा युधिष्ठिराने. आणि मग आज्ञा दिली दुःशासनाला, जा माझी दासी जी मगरूर आहे ना बोलायला, तिला बोलवून आण. सेवकाला पाठवलं पण द्रौपदी येईना. जी दासी कधी भर सभेत आलेली नाही त्या घरची सून आहे, कशी येणार? पण दुःशासनाला सांगितलं, जा द्रौपदी तशी आली नाही तर ओढत आण. द्रौपदीकडं दुःशासन गेला आणि सांगितलं, चल तू आमची दासी झालीस, तू डावात हरवलीस. आणलं. तुम्हाला सांगून जाईल, दुःशासन द्रौपदीच्या अंगावरची साडी काढण्याचा प्रयत्न करतोय. पण मला पडलेला प्रश्न आहे गोई साहेब, बरं, त्यावेळेस जर भीष्माचार्य, द्रोणाचार्य जर म्हणले असते, खबरदार दुःशासना, द्रौपदीच्या साडीला हात लावशील तर. तुम्हाला सांगू का, जेव्हा शहाणी माणसं गप बसतात त्यावेळेस मूर्ख लोकांचा सुळसुळाट होत असतो. म्हणून शहाण्याने भूमिका घ्याव्या लागतात. आणि ज्या ज्या इतिहासामध्ये शहाणी माणसं मूग गिळून गप बसलीत ना, त्या वेळेस विनाश झाला. म्हणून तुम्हाला सांगू का, कुठलाही निर्णय देत असताना गप बसणं सुद्धा अर्ध पाप लागतं. एखाद्या गावामध्ये बैठक आहे बरं का, पुढारी मंडळी, आणि 2 सख्खे भाऊ आहेत. पण ज्याच्याकडं मनगट नेट आहे, जास्त पैसा आहे, कधी कधी त्याच्याच बाजूनी माणसं बोलतात आणि गरिबाच्या बाजूनी बोलत नाहीत, गप बसतात. तुम्ही जर गप बसलात आणि खऱ्याला खरं नाही म्हणलात तर फेडावं लागतं बरं का. म्हणून पितामह भीष्माचार्यांना सुद्धा शरपंजरी पडावं लागलं. लक्षात ठेवा, न्याय देताना सुद्धा योग्य न्याय दिला पाहिजे. बग्याची भूमिका घेऊ नका. आजकाल लोक बग्याचीच भूमिका घेतात. कुठला का व्हायना घेर टाका. पण जी माणसं न्यूट्रल आहेत का, ते सगळ्यात धोकेबाज. इकडं नाही आणि इकडं नाही, ते सगळ्यात धोकेबाज. तसं हे घडलं. द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्र कुणीच बोलायला तयार नाही. शेवटी दुःशासनाला दुर्योधन सांगतो, आणि कर्ण उदार होता, कर्ण योद्धा होता, पण चुकीच्या बाजूने होता. आणि कर्णाच्या जीवनातली एक चूक झाली. जी 5 पतीची पत्नी, तिचा मान काय आणि अपमान काय, ती वेश्या आहे, हे शब्द कर्णाकडून चुकीचे गेले. आणि मग लागले अंगावरचे वस्त्र काढायला. तिने सगळ्याकडे पाहिलं, 5 पती आहेत, भर सभा आहे, पण सगळ्यांनी माना खाली घातल्या. द्रौपदीने विचार केला की आता आपली रक्षा कुठेच कुणीच करू शकत नाही. मग कृष्णाचा धावा केला. कोठे गुंतलासी परकेच्या रया, कोठे गुंतलासी परकेच्या रया, कोठे गुंतलासी परकेच्या रया, कोठे गुंतलासी
सखया लावीला. द्रौपदी म्हणते सख्या कृष्ण वेळ का लावला. कृष्ण म्हटलं वेळच लावलं नाही, तूच उशिरा बोलवलंस. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी सरीखे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, नामदेव राय सरीखे खिलाते नहीं. हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होत आवाज. तसं बोलवलं पाहिजे. आणि काय सांगावं, द्रौपदीच्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदीच्या अंगावरची साडी झाले हो. महिला मंडळ, आपण अंगावर जी साडी घालतो ती फक्त 5.5 मीटरची साडी आहे. 1-2 हिसके दिले असते तर द्रौपदीच्या अंगावरची साडी निघाली असती. विचार करा, दुःशासन हा योद्धा आहे. दुर्योधन सांगतो खेचो दुःशासन, खेचो दुःशासन. दुःशासनाला घाम फुटला बरं का, घाम फुटला. पण साड्याचे ढीगचे ढीग झाले, पण तरी वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. 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 कौरवी पांचाळी सभे माझी आणली. 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 वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. 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 सांगडे महाराजांनी गोड प्रमाण दिलं. कौरवी पांचाळी सभे माझी आणली. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा वस्त्र झाले, स्वतः वस्त्र. आणि तुम्हाला एक वाक्य महत्वाचं बोलून जाईल. एक सांगू का, माणसाने माणसाला कितीही उघड करण्याचा प्रयत्न करू द्या, पण तो जर झाकणारा असेल ना तर केसही वाकडा होत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, त्याची साथ पाहिजे. माणसाने किती विरोध करू द्याव, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही. सत्य परेशान होईल पण पराजित नाही. या जगामध्ये विजय हा सत्याचाच झाला. आणि मग द्रौपदी सगळे योद्ध्यांनी पाहिलं की द्रौपदी किती महान पतिव्रत आहे, अंगावर वस्त्र तसेच. आणि मग द्रौपदी तिथं बोलायला उभा राहिली. म्हणले ही शूरवीरांची सभा नाही. द्रौपदी गरजली बरं का. सौदामिनी होती, अग्नीतून जन्माला आलेली द्रौपदी होती, महान पतिव्रता होती. काय आहे तुमच्यात, काय सांगावं तुम्हाला. म्हणून धर्म जीवनामध्ये लक्षात आला पाहिजे. अधर्मी सगळी. आणि द्रौपदीने सांगितलं आता मी सर्वांना शाप देते. पण त्यावेळेस तिथे गांधारी आली. आणि मग गांधारी म्हणत आहे दुर्योधना, जसं तुझ्या भावाला दुःशासनाला वस्त्र काढायला लावलं तसं या आईचं गांधारीचं वस्त्र काढ म्हणावं अंगावरचं. आणि त्यावेळेस गांधारी सांगते द्रौपदीला, द्रौपदी शाप देऊ नको. कसे असले तरी ते लोक तुझेही आहेत आणि माझेही आहेत. शाप देऊ नको. साधू आणि सती याच्या शापाला माणसाने कधी घाबरत जावं, कधी घाबरावं. साधूचा शाप कठीण असतो आणि सतीचाही शाप कठीण असतो. सती सावित्रीने ठरवलं होतं सूर्य उगू द्यायचा नाही, तरी बी नव्हतं. भगवान बाबाचा आशीर्वाद लागणाराचं कल्याण झालं, पण ज्यांनी भगवान बाबांना हे केलं त्यांचं वाटोळच झालं. असं पण आहे. सती आणि साधू अवघड असतं. तसं मग परिस्थिती भयान कठीण. द्रौपदी, मग त्यावेळेस गांधारी सांगते द्रौपदी, ज्यावेळेस दुर्योधन जन्माला आला त्याच वेळेस मला विदुर काकाने सांगितलं होतं की हा मारून टाक याला, कारण हे वाईट जन्माला आलंय. माणसं नाही का म्हणत मूळ नक्षत्रावर. पण गांधारी ही शंकराची भक्ती करणारी होती. म्हणले मला कळलं नाही,
खरं त्याच वेळेस मारून टाकायला पाहिजे होता. हा जिवंत ठेवल्यामुळं पूर्ण कौरव कुळाला कलंक लागेल असं कृत्य जन्माला आलं, पण ते माझ्याच उदरातून आलं. हे गांधारीला सुद्धा याचं वाईट वाटलं. जे व्हायचं ते नंतर सर्व झालं. शेवटी युद्ध ठरलं. कौरव पांडवाच्या मध्ये सैन्यामध्ये रथ नेऊन उभा केला. अनेक प्रयत्न झाले, लक्षाग्रहात जाळणं वगैरे. शेवटी पुन्हा अर्जुन म्हटला, देवा मला लढायचं नाही. त्यावेळेस कृष्णाने सांडिलं, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड, हातात धनुष्यबाण घेऊन लढ. आणि जीवनामध्ये एक भूमिका कधी लक्षात ठेवा सगळेजण, सडत सडत जगण्यापेक्षा लढत लढत जगा, त्याला म्हणतात जगणं. आणि माणसाची नेहमी लढावी वृत्ती पाहिजे हो, सडायचं नाहीच, लढायचं. त्याला म्हणतात जगणं. लढावं व्यक्तिमत्व पाहिजे, लढा. 100 कौरव मारले गेले, एक सुद्धा बेला राहिला नाही. आणि 5 पांडवाचा विजय झाला. म्हणजे विजय कशाचा झाला? धर्माचा विजय झाला. म्हणून महाराज म्हटले, आम्हाला धर्माचं पालन करा. धर्माचे पालन, करणे काम. तुकाराम महाराज म्हणतात धर्माचं पालन करणं. तुम्हाला याच्यासाठी धर्माबद्दल महाभारत मांडलं बरं का. अख्खं धर्मयुद्धच होतं महाभारतामध्ये. म्हणून धर्माचा विजय झाला. धर्माचं पालन करायचं. धर्मावर, देशावर, देवावर आणि संतावर प्रेम करा. आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा विजय केव्हा झाला? ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलं त्या दिवशी सर्वात मोठा विजय झाला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांनी क्रांतीच केली महाराज. आम्ही सांगितलं ना, भूमिका घेणारी माणसं लागतात. तर आतापर्यंत कमी पंतप्रधान झाले का या देशामध्ये? खूप झाले, पण धाडस लागतं निर्णय घ्यायला, निर्णय क्षमता लागती. आणि ती निर्णय क्षमता 56 इंच छाती ज्याला म्हणतात मोदीजी, खरंच त्यांनी काम भरपूर चांगलं केलंय. राम मंदिराचा मुद्दा चांगला केलाय, गोहत्या बंद केली. आता एकच राहिलंय, समान नागरी कायदा. एक तेवढं एकदा केलं म्हणजे आहे की नाही, बरं होईल.
आपल्याला जसं 2च मुलं तसं ते पण झालं पाहिजे म्हणजे बरं होईल. आणि हे तेच करू शकतात, नंतरच अवघड आहे. म्हणून अयोध्येमध्ये राम मंदिर बनलं. बन गया है मंदिर, टाळ्या बन वाजवा. गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, टाळी वाजवा, टाळी. प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. बन गया है मंदिर, बन गया है कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. अब में नहीं होश भरा, दिल में जोश होगे नहीं नाकाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. जय राम. बोलिए प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. बोलिए प्रभु श्री रामचंद्र भगवान की, राष्ट्रसंत राष्ट्रसंत भगवान बाबा की जय. वैराग्य मूर्तिमंत वामनभाऊ महाराज की हर हर महादेव, हर हर महादेव. नागनाथ भगवान की जोरात टाळ्या द्या एकदा ज्ञानेश्वरीताईसाठी. ज्ञानेश्वरीताई सांगडे किती सुंदर गायलं रामाचं. अशा 55 मुली शिकतात बरं का संस्थांवर बीड जिल्ह्यामध्ये आमच्या. ह्या खऱ्या जिजाऊच्या सावित्रीच्या लेकी आहेत. आपल्याला काहीला माहीत असेल नसेल, जे भगवानगड आहे त्याच अंतर्गत आमचं संस्थान आहे. भगवान बाबाचे गडाचे दुसरे महंत गुरुवर्य भीमसे महाराज यांनी 98ला म्हणजे 28 वर्षापूर्वी महासांगवी तालुका पाटोदा जिल्हा बीड या गादीवर आम्हाला संन्यासी म्हणून बसवलेलं आहे. आयुष्यभर गडाची परंपरा अशी की न लग्न करता समाजाची सेवा करणं हे व्रत फक्त भगवान बाबाच्या आशीर्वादामुळेच शक्य आहे. अशा आम्ही अनेक काही मुलींचे लग्नसुद्धा करून दिलेत. आध्यात्मिक काम करत असताना सामाजिक पण करतो. मंदिरं तर आपण बांधतो, पण अशी चालती बोलती 2 पायाची माणसं जर उभी केली तर मला असं वाटतं जिवंत मंदिर बांधल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. म्हणून हे कामसुद्धा थोडंफार, आपण काय सगळं जग नाही सुधरू शकत बरं का साहेब. जेवढं जमेल एवढं खारीचा वाटा प्रत्येकाने आपण आपल्या आयुष्यामध्ये थोडं का व्हायना केलं पाहिजे. स्वतःसाठी तर कर्तव्य म्हणून प्रत्येकजण करतो. आपलीच बॉडी, आपलीच गाडी, आपलीच माडीन, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हे तर प्रत्येकाचं चालूच आहे. पण जो दुसऱ्यासाठी करतो तो परोपकार, कुठेतरी जनतेसाठी काम केलं पाहिजे. असो म्हणून रामासारखं जगाच्या पाठीवर दैवत नाही. मग देशावर प्रेम करा, धर्मावर प्रेम करा. दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. देशावर प्रेम करा. जय जवान, जय किसान, जय संविधान, त्याच्यावर आपला भारत देश चालतो. जय जवान. या देशातला जवान भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर जागा आहे म्हणून आपण इथं झोपलेत, त्याचंही रक्षण करा. जो जवान तुमच्या आमच्यासाठी बॉर्डरवर लढतो त्याच्या आईला हृदयापासून सलाम केला पाहिजे. की
त्या माऊलीने अशा पुत्राला जन्म दिला. म्हणून जय जवान आणि जय किसान म्हणजे शेतकरी, शेतकऱ्याचं बी ते. आणि जय संविधान, संविधानावर आपला देश चालतो. मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं तर कदाचित मला इथं कीर्तन करता आलं नसतं. बरोबर आहे. संविधानाने आम्हाला ही गादी मिळवून दिली, हा अधिकार दिला. आणि संविधानाने प्रत्येकाला जीवन जगण्याचा मूलभूत हक्क मिळवून दिला. म्हणून स्त्रिया राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत जाऊन पोहोचले. आणि वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी महिलांना सर्वांनाच आरक्षण दिलं, म्हणूनही जमलं. सरकारने आता आरक्षण दिलं, पण या जगातलं सर्वात पहिलं आरक्षण देणारे हे शंकर आहेत. अर्ध्या अंगात पार्वतीला जागा दिली आणि तेव्हापासून म्हणत होती माझ्याकडं बघा. घुगे साहेब मग असे आल्याबरोबर म्हणले हे आमचे गृहमंत्री आहेत घरचे. म्हणजे ते फार महत्त्वाचं आहे ना. आणि तुम्ही बाहेर काही करा पण गृहमंत्री प्रसन्न नसले तर काहीच खरं नाही. बरोबर आहे का? ते फार महत्त्वाचं. गृह खातं म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवलंय. म्हणले नकोच गोंधळ व्हायला, त्यांनी त्यांच्याकडेच ठेवलं गृह खातं. फार जबाबदारीचं खातं आहे बरं का गृह खातं. काय बघता माझ्याकडं? तुम्हाला प्रत्येकाला जबाबदारीचे गृह खात्याची कसं आहे म्हणून. पुरुषाला वाटतं आम्ही म्हणजे वाघ, पण वाघ हो काय सांगावं तुम्हाला. भगवान शंकराचं वाहन नंदी बैल, गणपतीचं वाहन उंदीर, कार्तिक स्वामीचं वाहन मोर, विष्णूचं वाहन गरुड, पण पार्वतीचं वाहन वाघ आणि सिंह. आणि तुम्ही पुरुष माणसं म्हणतात आम्ही म्हणजे वाघ, पण वाघ हो देवी वाघावर बसली. हा ह्या देव्या कसा द्यात का? कधी दुर्गेचा कालिकेचा अवतार घेऊन नीट करतील सांगता येत नाही. हा ड्रायव्हरच्या बायकोला ड्रायव्हरिंग बाई, मास्तरच्या बायकोला मास्तरीन बाई. डिग्री तर काहीच नाही पण मास्तरीन बाई आहे का नाही. हा सरपंचाच्या बायकोला सरपंचीन बाई, पाटलाच्या बायकोला पाटलीन बाई. प्रत्येक जिल्ह्याला एक SP असतात. कमरेला बेल्ट, उंचा पुरा बॉडी, असं वाय 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 करत लाल देव्याच्या गाड्या फिरतात. सगळा बंदोबस्त कडे कोट. SP आले SP आले SP आले, चला सारखा पळा असंच असतं. पिस्तूल कंबरेला ते. पण किती जिल्ह्यात एकच SP, पण ते घरी जाऊ द्या, घरी आहेच पिस्तुली. तिथं थंड, तिथं थंड, तिथं थंड काय नाही. इकडं असं आहे. तुम्हाला सांगितलं तिथं ते सगळ्यालाच गप्प बसावं लागतं. विठ्ठल आता तर अलीकडं लाडकी बहीण योजना आली. ह्या बहिणीली तर मग काय विषयच नाही, खात्यातच पैसे. काही काहीला काहीच कळत नाही मोबाईलचं, पण रिंग वाजली तरी बघा 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 आला काय मेसेज. वाढलं तरी चला जायचंय. अहो वयस्कर महिला सुद्धा हजर आहेत बँकेत. ते आलंय मुख्यमंत्र्याचं. तेव्हापासून बायाचं वजनच वाढलं. म्हणजे मालकाने आयुष्यभर इतके पैसे सोनं घातलं ते गेलं सर्व खड्ड्यात. पण मुख्यमंत्र्याचा निधी येतो पण बाया सुद्धा वजनातच. पण काही नाही महिला म्हणा असंच वजनात राहा. तुम्हालाही काहीतरी पाहिजेच ना. आणि बहिणीने सगळ्यांनी इमानदारी राखलेलीच. बिचाऱ्या बहिणी चांगल्याच असतात का भावाचं काही, पण बहिणी त्याच्यामुळं सरकारने डोकं लावून काम केलं. हे त्यांना माहिती इथं डोकं लागलं की हे डोकं दुसरीकडे लागतच नाही. बरोबर आहे का? त्यांनी डोकं लावलं इथंच डोकं लागल आणि हे डोकं दुसरीकडे लावितच नाहीत. मग अशा आमच्या लाडक्या बहिणी. म्हणून विषय सांगितला की देश, धर्म आणि देव याच्यावर प्रेम करा, धर्मावर प्रेम करा. जगाच्या पाठीवर धर्म हा श्रेष्ठ आहे. म्हणून धर्म. संत भगवान बाबाने धर्माचा प्रचार प्रसार केला. आपल्याही भागामध्ये दुसऱ्या गावामध्ये भगवान बाबा येऊन गेले. बाबाने काय मंत्र दिले
दिलं, एकर विका पण मुलं शिकवा. आणि बाबांनी तर एकच सांगितलं, पुस्तक वाचा. पुस्तक वाचलं तर मस्तक सुधरेल आणि सुधरलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होणार नाही आणि कोणाचंही हस्तक होणार नाही. इति भगवान बाबा. बुद्धिमान व्हा. ज्याचं मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहे ना, त्याला काहीच कमी पडत नाही. मुंडे साहेब, मन स्ट्रॉंग पाहिजे. काही माणसं वरून दिसायला धिप्पाड पण आतून पार खचलेले, तसले कामाचे नाही. काय जे व्हायचं असेल ते होईल. मजबूत पाहिजे आतून माणूस. मनगट, ज्याच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची धमक आहे त्यालाही काही कमी पडत नाही. माझं तर मी नागनाथाच्या समोर आणि या नारदाच्या गादीवरून आपल्याला सांगेन, गरिबी जन्माला येणं गुन्हा नाही, गरिबीमध्ये जन्माला येणं गुन्हा नाही, पण गरीब म्हणून जगणं नक्कीच गुन्हा आहे. ज्याच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची धमक आहे त्याला गरिबीच नाही महाराज. पूर्वीच्या काळात लोक बरबडे खाऊन जगले. आज जर कामाला गेलं तर रोज भेटतोय. पूर्वीसारखी गरिबी राहिली नाही. आणि मेंदू, ज्याचा मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला जग जिंकता येतं. काही लोकांकडं पैसा भरपूर आहे पण मेंदूच नसतो. माणसं म्हणतात त्याला मेंदू आहे का? अहो, मेंदू पैशाने नाही येत, मेंदू जन्माला यावा लागतो. आलं का लक्षात? हां, म्हणून खूप लोक म्हणतात मुंडे साहेबासारखा माणूस पुन्हा होणे नाही, त्याला म्हणतात मेंदू जन्माला येणे. असे माणसं. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा नाही जन्माला येऊ शकत. भगवान बाबा पुन्हा नाही. गेले ते माणसं. सावरकर, अशी माणसं पुन्हा होणार आहेत का? मुंडे साहेबाविषयी एक वाक्य बोलून जाईल. डबडबले अश्रुनिशी, डबडबले अश्रुनिशी महाराष्ट्र सारा उभा. साहेब एकदाच परत येऊन बघा, काय होता आमचा गुन्हा, काय होता आमचा गुन्हा, कशाची दिली सजा. राजकारणाच्या पटलावरून आपला राजाच झाला वजा, आपला राजाच झाला वजा. मुंडे साहेब नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व सर्वच त्या माणसाकडं होतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मुंडे साहेब पोहोचले. आज आम्ही येता येता पोहरादेवीला गेलो होतो. पोहरादेवीच्या महाराजाची भेट झाली. त्यांनी सांगितलं ते रामराव बाबा तेव्हापासून म्हणले मुंडे साहेब इथे यायचे पोहरादेवीला. कसं सहकार्य लाभलं ते आम्हाला सांगत होते. बघा बरं, कुठे बीड जिल्हा साहेब कुठं कुठं गेले नाहीत ते आणि कुठे मदत केली नाही साहेबांनी असं सांगता येत नाही. असं पोहरादेवीला सहकार्य झालं. येताना माहूरगडाच्या देवीवरूनही आलो, रेणुका माता जगदंबेच्या स्थानावरून. अशी माणसं आहेत. म्हणून मेंदू जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या नकाशामध्ये झळकतो तो हिंदुस्थानची शान. भगवा फेटा म्हणजे स्वामी विवेकानंद. काय होतं त्यांच्याकडं? बुद्धी, मेंदू. तीच माणसं जीवनामध्ये मोठी होतात. 3.5 हाताचा देह आहे पण सर्वात पवित्र काय माणसाचं? डोकं. पण एक लक्षात ठेवा, हे पवित्र डोकं कोणाच्याही पायावर ठेवू नका. चुकीच्या माणसाच्या पायावर जर डोकं ठेवलं तर आपलं सुद्धा डोकं बिघडण्याची दाट शक्यता आहे. कळलं का? म्हणून प्रातकाल उठ कर श्री रघुनाथा, मातु पितु गुरु चरण लावय माथा. रामचंद्र प्रभू सकाळी उठल्याबरोबर आई वडिलाच्या गुरुच्या पायावर डोकं ठेवायचे. म्हणून पवित्र. म्हणून देशावर, धर्मावर, देवावर प्रेम करा, जीवनात कमी पडणार नाही. विठ्ठल.